मला घेऊन चला ना. ए, आण ना फोन इकडे आता. कुठे चालला का? शिव, भावलं ते का तू काही? काका गुतला. गुतले तो. ओय, बापरे. शुभम, झालं तो काय काय? मला वाटलं कुत्रा गुतला काय? पाहिलं फोन दे ना. एवढं कमी दिवसात कसं काय एवढं मोठं? अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्रल्हाद जयराम जावरे यांच्या वस्तीजवळ व नानासाहेब जावरे यांच्या शेतगट क्रमांक 91 नजीक कोपरगाव वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. सदर परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. सदर मागणीवरून वन अधिकारी शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. काल दिनांक 6 जानेवारी सकाळच्या सुमारास सदर बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून सदर बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या मादी बिबट्याची 3 पिल्ले अद्याप त्या ठिकाणी लक्षण चंदू थोरात यांच्या ऊस पिकत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. वन विभागाने सदर परिसरात सर्च ऑपरेशन राबवून या परिसरात आणखी बिबट्या आहे का याची खात्री करून पिंजरा लावण्याची मागणी सरपंच सारिका विजय थोरात व सदस्य भाऊसाहेब थोरात, वनिता वागचौरे, इंदुबाई शिंदे, मीना थोरात, रोहिणी वागचौरे, किरण थोरात, दत्तू नामदेव थोरात, रामनाथ थोरात, कानिफनाथ थोरात, भाऊसाहेब साईनाथ थोरात आदींनी केली आहे. आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात 6 बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून कोपरगाव तालुक्यात अजून मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव.